योद्धा न्यूज मराठी। कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात बजरंग दल आक्रमक, खेड तहसील कार्यालयावर धडक। राजगुरुनगर धर्मांध जिहादी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी आणि हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी बजरंग दल आता अधिक आक्रमक झालीये। गडहिंग्लज आणि राजगुरुनगर खेड येथे बजरंग दलाच्या वतीनं लव्ह जिहाद आणि नव्यानं समोर आलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी जिहादी वृत्तीचा नाश करण्यासाठी वेळ पडल्यास दशावतार घेऊ असा इशारा दिला। काय आहे कॉर्पोरेट जिहाद? आंदोलनादरम्यान बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी एका नवीन चिंतेचा उल्लेख केला। त्यांच्या मते देशातील मोठ्या शहरांमध्ये आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झालाय। यात प्रामुख्यानं हिंदू समाजातील सुशिक्षित तरुण आणि युवतींना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे। कॉर्पोरेट क्षेत्रात कामाच्या बहाण्यानं किंवा प्रलोभनं देऊन धर्मांतराची सक्ती केली जात आहे। शारीरिक शोषण आणि मानसिक दबावाचा वापर करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तहसील कार्यालयाला निवेदन। राजगुरुनगर येथे बजरंग दल भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीनं खेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले। या निवेदनात धर्मांतरण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदू समाजातील माता भगिनींवर होणारे अत्याचार आणि सुशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न बजरंग दल कदापि खपवून घेणार नाही। हिंदू समाजाच्या रक्षणासाठी बजरंग दल सदैव सजग आहे। बजरंग दल पदाधिकारी। आंदोलनातील ठळक बाबी उपस्थिती। राजगुरुनगर आणि गडहिंग्लज येथील आंदोलनात सुमारे 60 ते 65 बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। घोषणाबाजी, जय श्रीराम आणि धर्मांध जिहादी वृत्तीचा नाश व्हावा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। ग्वाही, लव्ह जिहाद असो वा कॉर्पोरेट जिहाद, प्रत्येक संकटात बजरंग दल हिंदू समाजासोबत खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी ऋतुराज वाडेकर यांनी। ते निवेदन असं होतं की संपूर्ण देशभरामध्ये जिहादी मानसिकतेने पीडित हे देशातील गद्दार ज्या पद्धतीने आपल्या देशाला पोखरण्याचं घाणेरडं